ओम शांती शांती शांती. पुन्हा एकदा आपण सावधानमध्ये उभं राहतोय. देशाचा अभिमान असणाऱ्या राष्ट्रगीतासाठी आपण उपस्थित राहणार. परेड सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. बोलो भारत माता की वंदे. थँक्यू ऑडियन्स. देशभक्तीपर वातावरणात आपण या स्पर्धेला या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर अतिथीगण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि करत असताना जो एक महत्त्वाचा संघ आपण क्रीडांगण क्रमांक 1 वर मित्रांनो आपण पाहतोय. आपल्याला माहिती आहे बाबूराव चांदोरे प्रतिष्ठान पुणे या संघाचा जर विचार केला तर मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवत आहोत. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आपल्या सर्वांचा लाडका या BC फाउंडेशन कडून आपण पाहतोय अक्षय सूर्यवंशी यूपी युद्धा सिनियर नॅशनल मध्ये पाहिलं. अक्षय जर पुढे या. क्रीडा रसिकांना आपण वरती हात करून अभिवादन करा. जरा जोरदार टाळ्या जाऊ दे अक्षय साठी मित्रांनो. दुसरा लाडका खेळाडू आपण पाहतो. खूप मोठी तपश्चर्या कबड्डीसाठी खडतर असा प्रवास आहे. आणि हे करत असताना ज्याला आपण यू मुंबाकडून आपण पाहिलंय सिनियर नॅशनलच्या माध्यमातून ज्यानं महाराष्ट्रासाठी नेत्रदीपकाशी कामगिरी केली अजित चव्हाण. कमान अजित. जोरदार टाळा. खडपोलीवाल्यांचा दमदार आवाज. तमिळ तलावाचा असणारा गुणवान खेळाडू ज्याला आपण ज्युनियर नॅशनल मध्ये पाहिलं अनुज गावडे. कमान अनुज. आणि नॅशनल गेम्स मध्ये आपला खेळाचा असणारा ठसा ज्याने उमटवला तो सुरेश जाधव. कमान सुरेश. या सर्व खेळाडूंचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. दुसऱ्या बाजूला देखील आमचा गुरुकुल चिपळूण हा संघ आहे तितक्याच ताकदीचा. ज्याच्यामध्ये आपण सौरभ मोहिते, ऋषी कदम, प्रणव पालांडे, साईराज जाधव, सनी साळवी, अभि शिंदे, राकेश मालिम, संकेत गडशी, आयुष साळवी आणि साईश गुंजाळ असे खेळाडू पाहतोय. या संघाचे प्रशिक्षक आहेत संजय शिंदे. सर्वांचं खूप खूप स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. वाघजाई कोळकेवाडी आपला विरुद्ध संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी. अतिशय महत्त्वाच्या अशा लढतींचे आपण साक्षीदार शिलेदार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आजची लढत आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची असेल यात काही शंका नाही. चला वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी आपण देखील क्रीडांगण क्रमांक 2च्या दिशेनं आपण त्वरित येऊया. आपली लढत या ठिकाणी होते अमरीन क्रीडा मंडळ मुंबई शहर. अमरीन मुंबई शहर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण BC फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांना आपण पाहतो महाराष्ट्रासाठी एक कुशल प्रशिक्षक म्हणून ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे ते आपल्या दसपडीचे सुपुत्र सचिन शिंदे या ठिकाणी कोचच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर सचिन शिंदे मॅनेजर आहेत तर कोच म्हणजेच आत्माराम कदम हे आपल्या भूमीतले दोन्ही दसपडीतले सुपुत्र आज BC फाउंडेशनसाठी आपण पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं BC फाउंडेशनसाठी कोच महत्त्वाच्या भूमिकेत आत्माराम कदम. पुणे जिल्ह्यासाठी अनेक वेळा ज्यांनी राज्य अजिंक्यपदावरती नाव कोरलं होतं. आणि मॅनेजर अर्थात सचिन शिंदे दोन्ही दसपडीतले सुपुत्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना
स्पर्धेला मित्रांनो या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत एक देखणी स्पर्धा, डोळ्याचं पारणं फिरणारी स्पर्धा अजित चव्हाणची असणारी चढाई आपण पाहिली. आणि मित्रांनो क्रीडा रसिकांच्या साक्षीनं दुसरा संघ या ठिकाणी दाखल होतोय. अर्थात आपला स्थानिक संघ आहे, रत्नागिरी जिल्ह्यातला महत्त्वाचा संघ आहे. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी. या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो आपण पाहतोय अनेक चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहणार आणि त्यातल्याच महत्त्वाच्या खेळाडूंचा जरूर आपण उल्लेख करूया. चालू सामना लगेच क्रीडांगण क्रमांक 2 वर काही क्षणात या ठिकाणी चालू होतोय. गुरुकुल क्रीडा मंडळ चिपळूण आपल्या चिपळूणमधला असणारा एक स्थानिक संघ आहे. बलाढ्य अशा BC फाउंडेशन या संघासमोर खेळताना आपण जरूर पाहतोय. आजची असणारी ही संस्मरणीय अशी संध्याकाळ आणि त्या निमित्तानं हे खेळाडू या ठिकाणी आपण पाहत असताना वळे मित्रांनो खेळाडूंची असणारी या ठिकाणी आपण जरूर ओळख काही क्षणात आपण पाहतोय. दोन्ही संघ या ठिकाणी दाखल होताना आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती नाणेफेक केली जाते. आपल्या सर्वांच्या उपस्थित एका बाजूला सचिन राणेचा असणारा संघ आहे तो वाघजाई, तर दुसऱ्या बाजूला जयेश यादवचा अमरीन क्रीडा मंडळ दादर मुंबई शहर. एक बलाढ्य असा संघ जे आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी या संघांच्या माध्यमातून आपण जरूर पाहत असतो. आजची असणारी रात्र आपल्यासाठी निश्चितच परवडी असणार आहेत, काही शंका नाही. विद्युत प्रकाश ज्योतातली देखणी स्पर्धा, देखणं आयोजन ग्रामस्थ खडपोली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गुरुकुल चिपळूण या संघाच्या माध्यमातून आपण पाहताना अभि शिंदे आक्रमणासाठी सज्ज आहे. विद्युत प्रकाश ज्योतातली देखणी लढत या ठिकाणी आपण पाहतोय. सचिन नागती महत्वाचे असणारे पॉइंट्स मिळताना ही सुपर रेड आपण पाहतो की ते पंचांची 3 बोटे वरती होतात. जरा जोरदार टाळून जातो मित्रांनो. गुड स्टार्ट गुरुकुल साठी अभि शिंदेच्या रूपानं. क्रीडा रसिक आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी हा संघ देखील या ठिकाणी दाखल होताना आपण पाहतोय. आपल्या सर्वांच्या साक्षीनं जो एक महत्वाचा खेळाडू यामध्ये आपण पाहतायत, ज्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याला सर्वाधिक बोली लागली तो आपल्या सर्वांचा लाडका शुभम शिंदे या ठिकाणी आक्रमणासाठी येताना, ज्याला आपण सेंट्रल रेल्वेकडून आपण पाहतो. पटनाच्या माध्यमातून कर्णधार पद ज्यांनी भूषवलं तो गुणवान खेळाडू आहे. जरा टाळावून जर मित्रांनो शुभमसाठी. राष्ट्रकीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू, आपल्या सगळ्यांना परिचित असणारे खेळाडू आहेत. अजिंक्य पवार असेल, त्याचबरोबर आदित्य शिंदे, प्रोचे असणारे 3 स्टार्स या ठिकाणी आपण पाहत असताना एक चांगली पकड पहिला स्टार्टला आपण पाहत असताना अमरीन क्रीडा मंडळ या संघाकडून तरुण हळदणकर जो मुंबई शहराच्या कबड्डी संघामध्ये आपण त्याला पाहिलं, तो तरुण आक्रमणासाठी सज्ज असेल. बलाढ्य अशा वाघजाई कोळकेवाडी या संघासमोर एक कडवं आव्हान जरूर असेल. एक बलाढ्य असा संघ वाघजाई, तर दुसऱ्या बाजूला गुरुकुल समोर असणारा महत्वाचा संघ BC फाउंडेशन. संपूर्ण महाराष्ट्रात ज्या संघाचा असणारा बोलबाला आहे असा संघ दोन्ही या ठिकाणी आपण पाहताना ओंकार कुंभार आक्रमणासाठी. ठाणे महानगरपालिकेचा गुणवान खेळाडू आपलं अस्तित्व या ठिकाणी सिद्ध करताना आपण पाहतोय. जैन काळे BC फाउंडेशनच्या माध्यमातून ज्याला आपण ज्युनियर नॅशनलला आपण पाहिलं, या ठिकाणी पकड होते ते गुरुकुलच्या माध्यमातून एक गुड स्टार्ट आपण पाहताना पूर्वार्धामध्ये गुरुकुलच्या माध्यमातून ऑफेन्स आणि डिफेन्स दोन्ही
वरचढ ठरण्याचा प्रयत्न होतोय. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय खेळाडू निशांत आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर शुभमनं केलेली दमदार पकड. ज्या खेळाडूचा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला आहे, कोटींची बोली लागणार, जरा टाळावून जाऊ द्या, अजिंक्य पवार. एक विस्फोटक असा खेळाडू प्रोच्या माध्यमातून आपण पाहतो. इंडियन रेल्वेजनं संधी दिली, आपण पाहिलं तोच अजिंक्य या ठिकाणी आपण पाहताना एकूण 4 खेळाडू इंडियन रेल्वेकडनं आपण पाहिले. त्यात शुभम, त्याचबरोबर अजिंक्य असेल, अरकम शेख असेल आणि पंकज अशा 4 खेळाडूंचा असणारा इंडियन रेल्वेमध्ये महाराष्ट्राकडून आपण पाहिलं. या आपल्या सुकाई देवीच्या यात्रेनिमित्त आपण भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा हा क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे. या स्पर्धेसाठी आमच्या सर्व चाकरमानी, मुंबई, पुणे आणि स्थानिकचे सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत. मी सर्वांना सन्मानपूर्वक विनंती करतो, आपण व्यासपीठावर यायचे. दीपक बाबाजीराव शिंदे, संदीप धनाजीराव कदम, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर या. यात्रेच्या निमित्ताने आपले सर्व मुंबईकर चाकरमानी इथं उपस्थित आहे आणि त्या सर्वांचं योगदान देखील या स्पर्धेमध्ये मोठं आहे. सर्वांना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. थँक्यू सर. अमरिंद क्रीडा मंडळ मुंबई शहरचा असणारा हा महत्त्वाचा चमू या ठिकाणी आपण पाहताना यंगस्टरना संधी जरूर आहे. दुसऱ्या बाजूला संकेत घडशी आक्रमणासाठी सज्ज असताना दसपटीतल्या कळकवणी गावचा असणारा सुपुत्र आहे. पुढे पुन्हा एकदा क्रीडांगण क्रमांक 2 वर निखिल कदम. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी अमरिंद क्रीडा मंडळ मुंबई शहर या संघाचे जे प्रशिक्षक आहेत साईनाथ काळसेकर, माजी राष्ट्रीय खेळाडू, ज्यांना आपण वेस्टर्न रेल्वेकडनं पाहायचं आहे. इंडियन रेल्वेनं देखील त्यांच्या सर्वांग सुंदर खेळानं त्यांना देखील संधी मिळाली होती, असे महत्त्वाचं असणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी अमरिंद क्रीडा मंडळ मुंबई शहर साठी या ठिकाणी आपण प्रशिक्षकाच्या भूमिकेत आपण पाहताना. दुसऱ्या बाजूला क्रीडांगण क्रमांक 1 वर साईराज कुंभार, हा देखील ठाणे महानगरपालिकेचा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर BCच्या माध्यमातून सुरेश जाधवनं केली दमदार पकड, ती संकेत घडशीची. दोन्ही क्रीडांगणावर आपण जर पाहिलं तर लक्षवेधी अशा लढतींचे आपण साक्षीदार जरूर राहणार आहेत, काय शंका नाही. चला वैद्यकीय समिती, फक्त वैद्यकीय समिती. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वार्धामध्ये BC फाउंडेशन हा एक बलाढ्य संघ, त्याच्यासमोर कडवं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न गुरुकुलच्या माध्यमातून जरूर झालेला आपण पाहतो. संयम आणि आक्रमण याचा सुरेख संगम या ठिकाणी आपण पाहत असताना चला वैद्यकीय समिती क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण त्वरित जाऊया. क्रीडांगण क्रमांक 2 वर आपण पाहिलं तर ओंकार कुंभारचा असणार आक्रमण दमदार पद्धतीने पकड तर जरूर होते. ती अमरहिंदच्या माध्यमातून महत्वाचा असणारा पॉइंट या ठिकाणी मिळताना तो अमरहिंदसाठी. निशांत देवरकर राष्ट्रीय खेळाडू आहेत, आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं एक महत्वाची जबाबदारी आपण या खेळाडूकडे आपण जरूर पाहणार. मात्र पकड तितकीच दमदार, अँकल होल्डचा बादशाह म्हणजे खेळाडूकडे आपण पाहतो तो शुभम शिंदे. एकापेक्षा एक असे असल खेळाडू या ठिकाणी वाघजाईच्या माध्यमातून व्यावसायिक गटात या अनेक खेळाडूंना आपण पाहतो. भारतीय डाक विभागाला रिप्रेझेंट करणारा अभिषेक भोजने हा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. अभि भोजने या ठिकाणी वाघजाईच्या माध्यमातून सर्व विस्फोटक असे हे सगळे खेळाडू मैदानात असणारे सगळे 7च्या 7 खेळाडू आपण व्यावसायिक क्षेत्रामध्ये जरूर पाहतो. त्याच्यामध्ये दोघे सेंट्रल रेल्वेतले तो शुभम आणि अजिंक्य, युनियन बँकेचा असणारा आदित्य शिंदे, ठाणे महानगरपालिका साईराज कुंभार, ओंकार कुंभार, भारतीय डाक विभाग संचित मोडक, आदित्य गजबल सारखा असणारा देखील महत्वाचा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय.
स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. अभिषेक भोजने आक्रमणासाठी सज्ज असताना क्रीडांगण क्रमांक 1च्या दिशेनं अतिशय सर्वांग सुंदर अशा लढती या स्पर्धेत आपण जरूर अनुभवणार आहोत. आजची असणारी रात्र आपणासाठी जरूर पर्वणी असणार आहे. ग्रामस्थ क्रीडा मंडळ खडपोली यांची असणारी मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्रातले असणारे अनेक दिग्गज आहेत आणि आज आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस, कारण महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्राला ज्यांनी एका वेगळ्या आयामावरती नेऊन ठेवलं ते महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह, कबड्डीतले असणारे आपल्या सर्वांचे असणारे एक मार्गदर्शक आयडॉल आदरणीय बाबूरावजी चांदुरे साहेब स्वतः या स्पर्धेच्या निमित्तानं आज ग्रामस्थ खडपोलीच्या स्पर्धेमध्ये आहेत आणि निश्चित स्वरूपात आपणासाठी पर्वणी आहे. क्रीडांगण क्रमांक 2 कडे आपण बळतोय. ओंकार कुंभार या ठिकाणी झेपावत आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री शेखरजी निकम काही क्षणात इथं उपस्थिती दर्शवणार आहेत. माझी विनंती आहे, आमचे सर्व जे ग्रामस्थ आहेत, आपण पार्किंगमध्ये कुठेही रोड ब्लॉक होणार नाही याची दक्षता घ्या आणि आपले जे मान्यवर आहेत त्याने येण्यासाठी कुठली अडचण होणार नाही याची दक्षता घ्या. स्पर्धा आपली आहे आणि सर्व पाहुण्यांचं आपण आदरातिथ्य करणार आहोत आणि त्यांना कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता आपण नक्की घ्याल, मला विश्वास आहे. थँक्यू सर, थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह, संघर्ष क्रीडा मंडळ आसूदचे असणारे विद्यमान अध्यक्ष आदरणीय नितीनजी बांद्रे सर यांचं देखील काही क्षणात त्या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष प्रतिष्ठित उद्योजक आदरणीय मंगेशजी मोरे सर यांचं देखील काही क्षणात त्या ठिकाणी आगमन होणार आहे. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. अमरीन क्रीडा मंडळ मुंबई शहर, तुला मुलाचे असणारे अनेक खेळाडू, त्यातलाच हा जयेश यादव आपण पाहतो. सतत 3 दिवस आपण पाहत असताना महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रातली सर्वांक सुंदर असे आपलं प्रदर्शन राहिलंय. हॅलो, अनेक मोठे मोठे खेळाडू, प्रशिक्षक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार आहेत, काही शंका नाही. हॅलो. या पुढील सामन्यासाठी पहिला पुकार चंदूकाका जगताप प्रतिष्ठान पुणे ग्रामीण वर्सेस SM पटेल फाउंडेशन नांदेड. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची. एका बाजूला आपण पाहिलं तर अभिषेक भोजनेची असणारी चढाई पाहिली, तर दुसऱ्या बाजूला आपण अक्षय सूर्यवंशी, प्रोचा बेताज बादशाह ज्याला आपण पाहतो क्रीडांगण क्रमांक 1 वर. चुकीची दुरुस्ती. माफ करा, SM पटेल फाउंडेशन नांदेड, जॉली क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या 2 संघांदरम्यानच्या लढतीसाठी माझी विनंती आहे, जॉली क्रीडा मंडळ मुंबई उपनगर संघ प्रशिक्षक व्यवस्थापक आपण माईकशी संपर्क करा. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची लढत आपण पाहणार. SM फाउंडेशन असेल, जॉली असेल, फार महत्त्वाचे खेळाडू आहेत. जरूर प्रत्येक संघाबद्दल आपण बोलू, प्रत्येक खेळाडूबद्दल बोलू, कारण ग्रामस्थ खडपोलीची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हटल्यानंतर त्या स्पर्धेला एक ग्लॅमरस असं स्वरूप आहे. ही स्पर्धा आयोजित करत असताना खूप मोठी मेहनत आहे. जितेंद्र दिलीपराव शिंदे, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांच्या कुशल मार्गदर्शनातून, संपर्कातून हे अनेक खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय, अनेक संघ पाहतोय, ते सन्मान्य महाराष्ट्राचा माजी कर्णधार स्वप्नील दिलीपराव शिंदे, दबंग दिल्ली, आणि आपण त्यांना पुणेरीकडून पाहिलं होतं, ते माजी राष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डी स्टार आहेत. या स्पर्धेच्या संघटन समितीसाठी खूप मोठं योगदान आहे त्यांचं. पुढे पुन्हा एकदा खेळाकडे आपण पाहिलं तर आक्रमणासाठी गुरुकुलच्या माध्यमातून साईराज जाधव, रत्नागिरी जिल्ह्याकडून ज्याला संधी मिळाली असा एक महत्त्वाचा खेळाडू क्रीडांगण क्रमांक 1 वर. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर जर वळलो तर आपल्या सर्वांचा लाडका अजिंक्य पवार आहे. 2चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन असताना केलेले असणारा प्रयत्न पाहिला. 2+2 = 4 पॉईंट्स टू वाघजाई. हॅलो. या पुढील सामन्यासाठी पहिला पुकार SM पटेल फाउंडेशन नांदेड वर्सेस जॉली क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. फर्स्ट कॉल SM पटेल फाउंडेशन नांदेड, जॉली क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. ड गटातला सामना आहे. SM पटेल फाउंडेशन नांदेड, जॉली क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. फार महत्त्वाची असणारी लढत मित्रांनो जरूर होणार आहे. यानंतरची आपण पाहणार ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण पाहतोय
या स्पर्धेमध्ये जो खेळणार असणारा महत्त्वाचा संघ अर्थात BC फाउंडेशन ज्यांना आपण पाहतोय. यंदाच्या मोसमामध्ये अनेक राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत, काही कोकणातल्या देखील झाल्या. मात्र पश्चिम महाराष्ट्रातली महत्त्वाची जी स्पर्धा झाली ती नुकतीच संपन्न झाली स्पर्धा सांगली बेसूर येथे, आणि त्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक याच BC फाउंडेशननं मिळवला होता. आणि त्या स्पर्धेत असणारा बेस्ट रेडर म्हणून आपण जर पाहिलं तर अजित चव्हाणला त्या ठिकाणी सन्मानित केलं होतं. त्याचबरोबर आपण पाहिलंय की ठाणे येथे जी 72वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा झाली आणि त्यात पुणे ग्रामीण या संघाकडून खेळताना इथले असणारे अनेक खेळाडू आपण पाहिले होते. थर्ड प्लेस या संघाला मिळाली होती त्या 72व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी मोठा संघ आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं. अक्षय सूर्यवंशी, अजित चव्हाण, संभाजी वाबळे, त्याचबरोबर अनुज गावडे असे प्रो स्टार्स असतील. जयंत काळे ज्याला आपण ज्युनियर नॅशनलमध्ये पाहिलं, सिद्धार्थ मुरुमकर ज्याला देखील आपण ज्युनियर नॅशनलमध्ये पाहिलं, असे महत्त्वाचे खेळाडू या ठिकाणी BCच्या माध्यमातून. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याला अँकल होल्डचा बेताज बादशाह आपण पाहतो तर सर्वांग सुंदर असे अँकल होल्ड्स या ठिकाणी आपण पाहताना हे शुभम शिंदेची हीच एक त्याची खासियत आहे, नजाकत आहे. आपल्या एका बाजूने आपण जर पाहिलं तर अत्यंत सुंदर अशा पकडी. महाराष्ट्राचे दोन्ही दर्जेदार असे आपण कॉर्नर्स पाहतो. अमरीनच्या माध्यमातून ट्रॅप केलं जात आहे. चारी मुंड्या चित करण्याचा प्रयत्न होताना ओंकार कुंभारला एक बलाढ्य असा संघ आहे आणि त्याच्यासमोर आपण पाहिलं तर मोठं आव्हान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना अनेक राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. दोन्ही क्रीडांगणावर जर आपण वळलो तर कबड्डीतली असणारी मोठी एव्हरेस्ट आहेत जे प्रशिक्षक आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये आपण पाहताना आपल्या लक्षात येतंय आत्मारामजी आपल्या भूमीतले आहेत, ज्यांनी महाराष्ट्रासाठी भरभरून असं योगदान दिलेलं आहे. आणि BC फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतो पुणे जिल्ह्यासाठी खेळत असताना अनेक वेळा आपण त्याला पाहिलं आहे की अजिंक्यपद मिळवलं होतं. सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देखील त्यांना आपण पाहिलं होतं. आणि आज अनेक वर्ष ही एक कुशल क्रीडा संघटक आणि त्याच्या माध्यमातून या माजी राष्ट्रीय खेळाडूनं एक चांगला संघ घडवला आपण पाहतोय तो BC फाउंडेशनच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर साईनाथ काळसेकर जे वेस्टर्न रेल्वेचे असणारे गुणवान खेळाडू, जे अमरीन क्रीडा मंडळ दादर मुंबईला जे प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. भारतीय रेल्वे संघाकडून देखील त्यांना आपण पाहिलं होतं. अशी तोला मुलाची असणारी मंडळी दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहतोय कोचच्या भूमिकेत या स्पर्धेच्या निमित्तानं. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. मान्यवर अतिथीगण ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी सज्ज आहेत. तमाम ऑडियन्स आहेत. सर्व क्रीडा रसिकांना विनंती असेल की व्यासपीठाच्या उजव्या बाजूचं असणारं जे कंपार्टमेंट आहे ती जी गॅलरी आहे ती आपण महिला क्रीडा रसिकांसाठी आरक्षित ठेवलेली आहे. तिथं कोणताही पुरुष क्रीडा रसिक बसणार नाही याची आपण नोंद घेऊया. पुढे मित्रांनो आपण पाहतो एका बाजूला जर पाहिलं तर अभि शिंदे या अगोदरच्या चढाईत 3 पॉईंट्स हेरले होते. आणि मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आगमन होत आहे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष, दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, प्रतिष्ठित उद्योजक आदरणीय मंगेशजी मोरे सर, त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय प्रमुख कार्यवाह, संघर्ष क्रीडा मंडळ आसूतचे सन्माननीय अध्यक्ष, एक कुशल क्रीडा संघटक सन्माननीय नितीनजी बांद्रे सर, दुर्वा स्पोर्ट्सचे आमचे सहयोग लाले. खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं. अमर भारत टाळसुरे, आदरणीय मंगेशजी मोरे सर, सन्माननीय नितीनजी बांद्रे सर, लाले साहेब. एक देखणी स्पर्धा, डोळ्याचं पारड फेडणारी स्पर्धा आणि आपण सर्वजण निश्चित स्वरूपात ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज असताना तमाम क्रीडा रसिकांचा असणारा उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं जरूर आपण पाहणार. एक चांगल्या प्रकारचा असणारा डॅश आपण पाहतो BCच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला क्रीडांगण क्रमांक 2 वर ज्याची एक स्पेशालिटी आपण पाहतो एक सर्वोत्तम असणारा रेडर. आपले दोन्ही हात झेपावत आपण जर पाहिलं तर एक सर्वांग सुंदर अशी चढाई आहे, एक अप्रतिम अशी नजाकत त्याच्या माध्यमातून आपण फक्त महाराष्ट्र नाही देश नाही तर जगानं पाहिले. तसाच हा अजिंक्य पवार लाडका खेळाडू आपण पाहत असताना प्रोच्या माध्यमातून ज्याला आपण पाहिलं. अजित चव्हाण खूप मोठी मेहनत मित्रांनो कबड्डीसाठी पुणे जिल्ह्याकडून ज्याला आपण पाहिलं. महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रासाठी भरभरून योगदान.
सन्मान्य अरविंदजी कदम आमच्या मुंबई मंडळाचा आपला विनंती आहे, आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने आपण येऊया. आदरणीय सन्मान्य अरविंदजी कदम सर. मित्रांनो, मध्यांतरापर्यंत आपण थांबतोय क्रीडांगण क्रमांक 1 वर. मध्यांतराचा गुणफलक आहे BC फाउंडेशन पुणे 26 गुण आणि गुरुकुल चिपळूण 15 गुण. 11 गुणांची आघाडी आहे ती BC फाउंडेशन कडे. हॅलो, स्पर्धेतल्या महत्त्वाच्या क्षणांचे आपण जरूर साक्षीदार होणार आहेत, काही शंका नाही. एक देखणी लढत, डोळ्याचं पारडं फिरणाऱ्या लढतीचे आपण साक्षीदार. मुंबई मंडळाचे सन्मान्य अरविंदजी कदम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आदरणीय अरविंदजी कदम, खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेच्या. क्रीडानगरीला जे प्रायोजकत्व ज्यांच्या माध्यमातून आहेत स्वर्गीय दादूराम भागोजी कदम, क्रीडानगरीचं असणारं नामकरण आपण केलेलं आहे आणि त्याच्यासाठी विशेष सहकार्य करणारे आदरणीय अरविंदजी कदम, खूप खूप स्वागत आहे स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या. हॅलो. एक बलाढ्य अशी स्पर्धा, डोळ्याचं पारडं फेडणारी स्पर्धा, एक इतिहासात नोंद होणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण जरूर पाहणार, यात काही शंका नाही. वळूया क्रीडांगण क्रमांक 2 वर. अभिषेक भोजने, भारतीय डाक विभागाचा असणार गुणवान खेळाडू, आक्रमणासाठी सज्ज. पुढे संघाकडून जर पाहिलं तर अनेक व्यावसायिक क्षेत्रातले असणारे अनेक मोठे मोठे खेळाडू आपण पाहत असताना संकेत घडशी येतोय. दसपटीतला असणारा एक महत्वाचा असणारा खेळाडू आपण पाहतोय गुरुकुलच्या माध्यमातून या खेळाडूला. पुणे विद्यापीठ या संघाकडून देखील संधी मिळाली होती या खेळाडूला काही काळ. आपल्या सर्वांग सुंदर खेळानं संपूर्ण महाराष्ट्रातली मैदान गाजवणारा अजित चव्हाण, ज्याला आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. गतवर्षीची जी राज्य अजिंक्यपद स्पर्धा पुणे बालेवाडी इथं झाली, त्या स्पर्धेत पुणे ग्रामीण या संघानं अजिंक्यपद पटकावलं होतं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या खेळाडूंचा असणारा जो एक सर्वांग सुंदर खेळ अख्ख्या महाराष्ट्रानं अनुभवला होता, तो BC फाउंडेशनचे असणारे सितारे या ठिकाणी आपण पाहत असताना स्पर्धेच्या निमित्तानं दोन्ही क्रीडांगणावरती रंगतदार अशा लढती आपण जरूर अनुभवतोय. आजची रात्र आपल्या सर्वांसाठी महत्वाची असणार आहे. आदित्य गजबल, सनी साळवीचा असणारा आक्रमण आपण पाहत असताना गुरुकुलच्या माध्यमातून एका मोठ्या संघासमोर आपलं कडवं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर होताना याच BC फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या चिपळूणचा सुपुत्र ऋषिकेश भोजने हा देखील खेळताना आपण पाहिलेला आहे. एक महत्त्वाचा असणारा खेळाडू आदरणीय चांदोर साहेब यांनी संधी दिली, त्या संधीचं सोनं केलेला खेळाडू. कुमार गटात 4 वेळा आपण सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्याकडून पाहिलं, वरिष्ठ गटात देखील आपण पाहिलं. व्यावसायिक संघ ज्याचा बँक ऑफ बडोदा या संघाकडून ज्याला आपण पाहिलं तो ऋषी भोजने. सदीचा असणारा आक्रमण या ठिकाणी आपण पाहत असताना एक संयम आणि आक्रमण याचा सुरेख संगम त्याच्या खेळामध्ये. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं आदित्याची असणार एक सुंदर पकड, एक चांगली नजाकत, एक चांगला अँकल होल्ड. दोन्ही महाराष्ट्राचे दर्जेदार कोपरक्षक, एका बाजूला शुभम, दुसऱ्या बाजूला आदित्य. आक्रमणासाठी संधी असेल पुन्हा एकदा अजिंक्य पवार, तर त्याची पॉवरफुल चढाई आपण पाहिली. हॅलो, स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर संघ व्यवस्थापक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल कृपया आपली गरज आहे, आपण माईकशी संपर्क करा. स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर.
मित्रांनो महत्वाचा संघ आहे स्वस्तिक मुंबई उपनगर. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार आहोत. तमाम क्रीडा रसिक ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे, त्यात काही शंका नाही. आजची रात्र आपल्या सर्वांसाठी पर्वणी आहे, स्पेशल आहे. स्वस्तिक मुंबई उपनगर हा जर पाहिला तर एक महाराष्ट्रातला असणारा एक नामवंत संघ आहे. आपण पाहतो 2023-24 हे वर्ष या संघासाठी खूप महत्त्वाचं गेलं, कारण महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त स्पर्धा जिंकणारा संघ म्हणून स्वस्तिक मुंबई उपनगर पाहिलं जातं. जरूर बोलू त्या संघाबद्दल, त्यांच्या कामगिरीबद्दल. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशननं त्यांचा कसा गौरव केला त्याच्या असणारे आपण साक्षीदार जरूर होणार. एकतीस 9 अशी गुणसंख्या आपण पाहतोय. वाघजाई 31, अमरहीन 9. क्रीडांगण क्रमांक 2 वर जर पाहिलं तर आपण एक मोठा फरक आहे आपण पाहतोय. एक मोठी आघाडी ती वाघजाईची. क्रीडांगण क्रमांक 2 वर कमबॅक होऊ शकतो का ते आपल्याला पाहायचं आहे. ते गुरुकुल क्रीडा मंडळ एक महत्वाचं मंडळ. अक्षय सूर्यवंशी आक्रमणासाठी आपण पाहताना सुरेख प्रयत्न, एक वेगळी नजाकत आपण अक्षयच्या माध्यमातून पाहतोय. मित्रांनो जरा टाळावून जाऊ द्या. BC फाउंडेशन, क्या बात आहे. दमदार प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिला. एक विस्फोटक असा खेळ. भविष्य उज्ज्वल असणारे सगळे मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जरूर पाहताना. उशिराला क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी 4 प्रोचे स्टार्स या ठिकाणी आपण पाहतोय. BCच्या माध्यमातून अक्षय सूर्यवंशी, अजित चव्हाण, संभाजी वाबळे आणि अनुज गावडे. अत्यंत नेत्रदीपक असं आयोजन, एखाद्या राष्ट्रीय स्पर्धेला लाजवेल इतका सुंदर आयोजन ग्रामस्थ खडपोली यांच्या माध्यमातून. 2 क्रीडांगणावरती आपण ही स्पर्धा आपण खेळत असतो. एक वेगळ्या डिसिप्लिन मधली असणारी स्पर्धा. दीपक हॉटेलचे मालक, या गावचे असणारे प्रमुख आदरणीय नाथाशेठ कदम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. खूप खूप स्वागत आहे सर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. आदरणीय सन्माननीय नाथाशेठ कदम साहेब. 2चा डिफेन्स आहे. सुपर टॅकल ऑन आहे आक्रमणासाठी अभिषेक भोजने, जर्सी नंबर 11. फार महत्वाचे असणारे क्षण आणि या ठिकाणी आपण पाहिलं. जरा अमरीनसाठी मित्रांनो टाळावून जाऊ द्या. सुपर टॅकल ऑन असताना अभिषेक भोजनेची झालेली पकड आपण पाहतो. मित्रांनो पण आलेल्या प्रत्येक पाहुणे जे संघ आहेत, स्थानिक संघ आहेत, खेळ आवडला तर नशीब आपण टाळ्या जोरदार देणार आहेत, काही शंका नाही. आणि हीच आपली खासियत आहे कोकणवासियांची. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी देश गायकवाड आक्रमणासाठी आलेला खेळाडू, तो चिपळूण तालुक्यातल्या तिवरे गावचा असणारा सुपुत्र आहे. या ठिकाणी आक्रमण चढवतो अमरीन क्रीडा मंडळ मुंबई शहरकडून. अभिषेक भोजने 2च्या डिफेन्समध्ये अगोदरच्या रेडमध्ये त्याची पकड जरूर झाली होती. महत्वाच्या क्षणांचे आपण सर्वजण साक्षीदार. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न. एक चांगली स्ट्रगल आहे, बघूया काय घडतंय. टाळ्या मित्रांनो. अमरीन क्रीडा मंडळ मुंबई शहर दादर, क्या बात है. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटं क्रीडांगण क्रमांक 1 वर. BC फाउंडेशन 37 गुण, गुरुकुल 18 गुण.
स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न होतो का ते आपल्याला पाहायचं आहे. ते अमरीनच्या माध्यमातून विद्युत प्रकाश ज्योतातल्या देखण्या लढतीस आपण साक्षीदार असताना आजची रात्र आणि मित्रांनो ज्या क्षणांची आपण आतुरतेने वाट पाहतोय या स्पर्धेच्या आजच्या या उद्घाटनाच्या दिवशी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार ज्यांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणली ते विकास पुरुष टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आदरणीय सन्मान्य शेखरजी निकम सर, सन्मान्य आमदार चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ. पुढे नेणार आहोत आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा नेणार आहोत आणि मग ही नेत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायची जबाबदारी देखील आपली सगळ्यांची. बघ साध घालते कोकणची माती ना धर्म कोणता ना ठाऊक जाती. बघ साध घालते कोकणची माती ना धर्म कोणता ना ठाऊक जाती. ही एक रूप. थँक्यू डीजे मास्टर. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण काही क्षणात आपण वळणार आहोत. फार महत्त्वाच्या लढतीचे आपण साक्षीदार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना अमरीन क्रीडा मंडळ मुंबई शहरच्या असणाऱ्या निशांत देवकरची आपण पकड पाहिली. मोठा खेळाडू आहे. नीरज पालांडे सध्या असेल वाघजाईच्या माध्यमातून. यावर्षी आपण जर पाहिलं तर कोकणातली असणारी पहिली स्पर्धा आपण पाहिली संघर्ष आसूद. त्यानंतर दुसरी स्पर्धा पाक गोरिवलेवाडी. त्यानंतर तिसरी जी राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच पुन्हा एकदा जालगाव दापोली इथे संपन्न झाली. त्या स्पर्धेच्या देखील अजिंक्यपदावरती नाव कोरणारा संघ आहे तो वाघजाई कोळकेवाडी. 3 राज्यस्तरीय स्पर्धांचा अजिंक्यपद कोकणातल्या एक मोठा संघ महाराष्ट्रातला. स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मित्रांनो. आपण क्रीडांगण क्रमांक 1 वर लढत या ठिकाणी संपते. अंतिम गुणफलकाकडे जाऊया. बीसी फाउंडेशन 39 गुण, गुरुकुल चिपळूण 18 गुण. मोठ्या फरकानं हा सामना बीसी फाउंडेशननं जिंकलाय. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. बीसी फाउंडेशनचे सन्मान्य कोच आत्मारामजी कदम आणि मॅनेजर सचिन शिंदे आपला देखील मनपूर्वक अभिनंदन आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. ड गटातला साखळीचा सामना. या सामन्यासाठी दुसरा पुकार SM पटेल फाउंडेशन नांदेड वर्सेस जॉली क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. सेकंड कॉल. दुसरा पुकार देण्यात होता संघ व्यवस्थापक. आपण तिसऱ्या पुकारकडे अर्थात फायनल उद्घोषणाकडे आपण लक्ष देऊन असाल. SM फाउंडेशन नांदेड जॉली क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. सेकंड कॉल. आया मटक मटक मन दिया पटक ले पंगा ले पंगा ले पंगा और ले पंगा ले पंगा ले पंगा